प्रभूला धन्यवाद देतो। अधिक देवाच्या जवळ आम्ही चाललेलो आहोत। परमेश्वराची समीपता अनुभवणं, त्याच्या चांगुलपणाचा अनुभव घेणं ही सर्वोत्तम गोष्ट आहे। म्हणून उधळ्या पुत्र त्यानं एक निर्णय घेतला की मी बापाच्या घरी जाईल, आणि तो उठला आणि आपल्या बापाच्या घरी निघाला। माघारी फिरल्यानंतर नुसतंच माघारी फिरणं महत्वाचं नाही, त्याची चौथी पायरी रिटर्न आणि पाचव्या पायरीकडे आम्ही येणार आहोत। ज्यावेळेस आम्ही माघारी येतो, माघारी आल्यावर आम्हाला पाचवी पायरी ओलांडावी लागते। जशी उधळ्या पुत्रानं बापाच्या घरी माघारी येऊन त्यानं पाचवी पायरी ओलांडलेली आहे। एका पायरीवरती थांबू नका। उधळ्या पुत्र आमच्या डोळ्यामध्ये अंजन घालण्याचं काम करत आहे। उधळ्या पुत्र आमच्या आत्मिक जीवनामध्ये एक बदल, एक परिवर्तन करण्याचं काम करत आहे। आणि उधळ्या पुत्र पापाच्या घरामध्ये असणाऱ्या संपत्तीवरती पुन्हा एकदा तुम्हाला कसा हक्क प्रस्थापित होईल हेही तुम्हाला शिकवत आहे प्रियानो। परत एकदा तुम्हाला ते मिळवायचं आहे। असं नाही एकदा तुम्हाला देवानं घराबाहेर काढलं म्हणजे आता परत तुम्हाला त्या ठिकाणी दुसरं काही मिळणार नाही। शमशोनाला सांगितलं होतं, आपल्या डोक्यावरच्या बटांची राखण कर, जर बटा गेला तर पुन्हा एकदा तुला तो अभिषेक मिळणार नाही, नाझीर आहेस तू। आणि शमशोनानं त्या बटाची राखण केली, परंतु एक काळ असा आला की त्या शमशोनाला आपल्या बटांपेक्षा दलिलीचे शब्द महत्वाचे वाटले, आणि शमशोनानं आपल्या बटा दलिलीच्या हाती दिल्या आणि शमशोनाच्या बटा काढल्या, आणि शमशोन त्या ठिकाणामध्ये सामर्थ्यहीन व्यक्ती बनलेला आहे। त्याची अवस्था ती झालेली आहे। मग शमशोन संपला नाही। प्रभूनं तर त्याला सांगितलं होतं, जर तू बटा घालवल्यास तर तुझ्यामध्ये तो अभिषेक राहणार नाही, जर बटा निघून गेल्या तर पहिल्यासारखं सामर्थ्य तुझ्यामध्ये राहणार नाही। तो धोक्याचा इशारा प्रभूनं त्याला दिला होता, पण तरी पण शमशोनानं बटा घालवल्या, पण परत एकदा माघारी फिरून देवाकडे प्रार्थना केली, आणि प्रार्थना केल्यावर बायबल सांगतं त्याच्या बटा परत उगवल्या, आणि अशा उगवल्या परत एकदा सामर्थ्यावरती त्याने हक्क सांगितला प्रिया। तसं उधळ्या पुत्राचं परत एकदा हक्क सांगा। तो माघारी नुसता आला नाही, पाचवी पायरी त्याने ओलांडली। लुकाचं शुभवर्तमान त्याचा 15वा अध्याय आणि त्याचं 20वा वचन। लुकाचं शुभवर्तमान त्याचा 15वा अध्याय आणि त्याचं 20 वचन वाचूया। लुक शुभवर्तमान 15वा अध्याय 20 वचन। मग तो उठून आपल्या बापाकडे आला, उठून आपल्या बापाकडे आला, पण तो अजून दूर आहे। तो अजून दूर आहे। इतक्यात त्याचा बाप त्याला पाहून कळवळला, त्याचा बाप त्याला पाहून कळवळला, आणि त्याने धावत जाऊन त्याच्या गळ्यात मिठी घातली, त्यानं त्याच्या गळ्यात मिठी घातली व त्याचे पुष्कळ मुके घेतले। त्यानं त्याची पुष्कळ मुके घेतले। मग मुलगा त्याला म्हणाला, बाबा मी आकाशाविरुद्ध व तुझ्या समोर पाप केले, तुझ्या समोर पाप केला आहे। आता मी तुझा मुलगा म्हणून घेण्यास लायक नाही। बस तो बापाच्या घरी परत आला, तो रिटर्न झाला, माघारी आला, आणि माघारी आल्यानंतर नुसतंच माघारी येऊन तो थांबला नाही। माघारी येऊन त्यानं त्याच ठिकाणामध्ये हट्टानं आहे त्या अवस्थेमध्ये थांबला नाही। त्यानं काय केलं, पहिल्यांदा तो रिटर्नची पायरी ओलांडली, आणि मग त्याची पाचवी पायरी रिकन्सिलेशन, समिट। बापाशी तुटलेलं नातं परत त्यांनी प्रस्थापित करण्यासाठी ज्या प्रकारच्या शब्दांची गरज आहे ते शब्द आपल्या बापाशी बोलू लागलेला आहे। ख्रिस्ती लोकांमधला सगळ्यात सर्वोत्तम गुण कोणता असेल तर समेट। मी तर असं म्हणेन, समेट न करणाऱ्या व्यक्तीनं पहिल्यांदा अंतःकरण तपासून पाहायचं, खरंच मी ख्रिस्ती आहे का। उधळ्या पुत्र सांगतो, संपत्ती विकली, सगळं काही घालवलं, पण समेट करताना आपल्या बापाशी जे शब्द बोलला, मी तुमचा मुलगा म्हणून घेण्याची लायकीचा नाहीये। समेट करताना जे शब्द तुम्ही बोलताना ते शब्द फार महत्वाचे आहेत। समेटाचा अंतःकरण असू द्या। पवित्र शास्त्रामध्ये समेटाची एक सेवा आहे, सगळ्याला ती जमत नाही। काही लोकांच्या अंतःकरणामध्ये ती समेटाची सेवा असते।
असलं पाहिजे, मंडळीमध्ये समेट करण्यासाठी लोक उत्सुक असले पाहिजे. एकदा घालून दिलं, एकदा तो गेला, याचा अर्थ त्याचा तुमच्या मंडळीशी, त्याच्या परिवाराशी संबंध नाही असं होऊ शकत नाही. प्रियाला, देव सगळ्यांवर सारखं प्रेम करतो. माझ्यावर जसं प्रेम करतो तसं तुमच्यावर प्रेम करतो, तुमच्यावर जसं प्रेम करतो तसं तुमच्या शत्रूवर पण तो प्रेम करतो. म्हणून तर तो म्हटला, आपल्या शत्रूसाठी प्रार्थना कर, शत्रूवरती प्रेम कर. का? तो तुझा शत्रू आहे, पण देवाचा शत्रू नाहीये तो. जेवढं तू प्रेम करत असेल, कदाचित देवावर तोही देखील तेवढंच प्रेम करत असेल. असं कधी होणार नाही. माझ्या नजरेतनं तो व्यक्ती वाईट असेल, माझं ऐकत नाही म्हणून तो वाईट आहे, पण तुमचं ऐकत नाही पण तो देवाचं तर ऐकत असेल ना. तुम्ही जसं चर्चला जातात तसं तोही चर्चला जातो, तुम्ही जशी आराधना करता तशी तोही आराधना करतो, तुम्ही जसं वचन ऐकता तसं तोही वचन ऐकतो. दोघं पण तुम्ही एका चर्चमध्ये, पण तरी सुद्धा तुमच्या मनामध्ये एकमेकाविषयी असणारी द्वेषाची, मत्सराची भावना आहे. पण उधळ्या पुत्र माघारी आला आणि त्यानं आपल्या बापाशी समेट केला. प्रिया, समेट करा. समेटाची पायरी तुमच्यासाठी फार महत्वाची आहे. जर समेट नसेल तर चर्चची पायरी पण चढू नका, समेट नसेल तर प्रार्थना पण करू नका. आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगेल, जो समेट करत नाही त्यांनी प्रभुभोजन सुद्धा कधी घेऊ नये. नाही घ्यायचं प्रभुभोजन. कोण सांगितलं तुम्हाला अयोग्य प्रकारे ती भाकर खाण्यासाठी? बायबल सांगतं, वेदीवरती दान अर्पण करण्याच्या अगोदर पहिल्यांदा जाऊन आपल्या भावाबरोबर समेट कर. दान सुद्धा तुम्हाला टाकता येत नाही समेट केल्याशिवाय. मग काय प्रार्थना करता? काय तुमच्यामध्ये विश्वास आहे? काय तुम्ही प्रभूची प्रभूची म्हणता? काय तुम्ही देवाची गीतं गाता? काय तुम्ही आराधना करता? समेट करणं जर तुम्हाला जमत नाही तर बाकीच्या गोष्टीला महत्वच उरत नाही. प्रिया, बापाच्या घरामध्ये समेट करणारे लोक आहेत आणि आज परिवारामध्ये समेट ही गोष्टच उरली नाही. सगळीकडे वाद आहेत. परिवारामध्ये असणारा द्वेष मंडळीमध्ये घुसलेला आहे. मंडळीमध्ये लोकांची अंतःकरणं एकमेकाविषयी सैतानाने एवढी कडू करून ठेवलेली आहे की ते एकमेकावरती प्रेम करणारे बंधू राहिले नाहीत, तर एकमेकाचे शत्रू ते बनत चाललेले आहेत. इतका मत्सर, इतका राग कुटुंबामध्ये निर्माण झालेला आहे. एकमेकाला बघितलं की रक्त खवळतं, रागाचा पारा चढत आहे आणि परमेश्वराची लेकरं म्हणून आम्ही वाढत आहोत. समेट करा, पॅचअप करा. आता हे वाया घालू नका. समेट केल्याशिवाय तुमच्या जीवनामध्ये आशीर्वाद येऊ शकत नाही. अनेक लोकांचे आशीर्वाद अडलेत कारण त्यांच्याकडे समेट नाही. लक्षात ठेवा, वाद असणं हे स्वाभाविक आहे. मानवी स्वभाव आहे वाद करणं, मानवी स्वभाव आहे हुज्जत घालणं, एकमेकाच्या विरोधात जाणं हे मानवी स्वभाव आहे. पण दैवी स्वभाव हा समेट करणे. प्रियाला, आणि पवित्र आत्मा नेहमी आम्हाला समेटासाठी पुढे घेऊन जातो. पवित्र शास्त्रामध्ये जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला कळेल की त्या ठिकाणामध्ये अनेक प्रकारचे लोक होते. उत्पत्तीचं पुस्तक 45 अध्याय आणि त्याचं 5 वचन वाचूया. उत्पत्तीचं पुस्तक 45 अध्याय आणि त्याचं 5 वचन. उत्पत्तीचं पुस्तक 45 अध्याय 5 वचन. तर तुम्ही मला इकडे विकले, तुम्ही मला इकडे विकलं, यावरून आता खिन्न होऊ नका, यावरून आता खिन्न होऊ नका आणि आपल्या स्वतःवर रागवू नका, स्वतःवर रागावू नका. कारण देवानं मला जीव वाचवण्याकरिता तुमच्या पुढे पाठवले. कसं आहे समेट? योसेफाच्या भावानी त्याला विकलं, त्याला खड्ड्यामध्ये टाकलं, त्याच्या बापानं सुंदर शिवलेला झगा काढून घेतला. एवढंच नव्हे तर त्याला मारण्याचे डावपेच ते आखत होते. प्रिया, ते म्हटले हा स्वप्नदर्शी आहे, आता याचं स्वप्न आणि हा दोघाला पण संपून टाकू. आणि त्याच भावनेनं त्याला खड्ड्यामध्ये टाकलं, त्याच्या स्वप्नाला बेचिराग करून टाकलं. कदाचित तुम्ही अशाच प्रकारची व्यक्ती आहात. कोणीतरी तुमचं स्वप्न भंग केलेलं आहे, कोणीतरी तुमच्या योजनेमध्ये आडकाठी आणलेली आहे, कोणीतरी तुम्हाला एवढ्या पीडा दिल्या की त्या पीडा तुम्हाला सहन होत नाहीये. पण हा विचार करा, पीडा देणारा व्यक्ती हा देवापासून तुम्हाला पाठवला गेलेला आहे. का तर देवाची योजना तुमच्या जीवनामध्ये सफल व्हावी. त्या पीडेनं तुमचा नाश होणार नाही. प्रिया, योसेफ त्याच्या भावांना पुन्हा त्याची भावंड त्याच्याकडे त्यांना म्हणता वाईट वाटून घेऊ नका.
तुम्ही मला विकलं, जरी तुम्ही मला खड्ड्यात टाकलं, जरी तुम्ही तुमच्या परिवारापासून मला अलिप्त केलं, माझी कित्येक वर्ष त्या गुलामगिरीमध्ये गेले, माझे कित्येक वर्ष दोषारोपामध्ये गेले. अरे तुम्ही विकल्यामुळे पोटीपराच्या घरामध्ये माझ्यावर बलात्काराचा आरोप आला. बंदीशाळेमध्ये मी गेलो, त्याच्याकडे अनेक प्रकारच्या कटू आठवणी आहेत. त्याच्या भावांमुळे त्याला भोगावं लागलेलं दुःख एखाद्या चित्रपटाप्रमाणे त्याच्या समोर आहे. किती त्रास, किती मानहानी, लोक त्याच्याविषयी किती वाईट बोलले, त्याही गोष्टी त्याच्या डोळ्यासमोर आहे. पण ज्यावेळेस त्यांनी त्याच्या भावाला पाहिलं, त्याला ठाऊक आहे, माझा बाप जर सांगतो, स्वर्गातला बाप जर मला सांगतो तुझ्यासाठी ही योजनेचा भाग होता, तसं तुम्हाला त्रास देणारे लोक हे देवाच्या योजनेचा भाग आहे. देवाच्या योजना आहेत त्या. काही वेळेस तुम्हाला तुमचं गाव सोडून यावं लागलं असेल. तुम्ही म्हणाल की तुमच्यामुळे माझं गाव सुटलं, तुमच्यामुळे मला तिथं राहता आलं नाही, मला माझा परिवार तुटला, माझे लोक तुटले, तुझ्यामुळे घडलेलं आहे. नाही हो, त्याच्यामुळे घडलं नाही. तुमचं गाव सुटलं, पण आज तुम्ही या गावामध्ये आला. प्रभूनं तुम्हाला किती उंच केलं त्याही गोष्टी ध्यानामध्ये घ्या. प्रभूनं तुमच्या जीवनामध्ये कसं बदल केला, प्रभूनं तुम्हाला कोणत्या गोष्टी दिल्या त्याही गोष्टीचा अनुभव तुम्ही घ्या. माझं कारण पण तेच होतं. पुन्हा सोडण्याचं कारण अशी काही घटना माझ्या जीवनामध्ये घडली होती की मला असं वाटलं आता तिथं राहण्यात फायदा नाही, आणि मला वाटत होतं ज्या व्यक्तीमुळे ते घडलेलं आहे, फार वाईट केलं या व्यक्तीने माझं. ज्यावेळेस मी बसून विचार करू लागलो, मला कळालं मी पुणे सोडण्याचं कारण सोलापुरातल्या लोकांचा उद्धार व्हावा. कदाचित मी पुण्यामध्ये राहिलो असतो तर एका कंपनीमध्ये अकाउंटिंगचं काम करत करत रिटायर झालो असतो आणि त्याच गोष्टी करत अकाउंट लिहत बसलो असतो. परंतु आज प्रभूनं मला तिथून काढलं आणि मला अशा ठिकाणामध्ये गेला. मला वाईट वाटत होतं, मी सोलापूर सारख्या ठिकाणामध्ये गेलो आणि काय माझ्या हाताला मिळत आहे, साधी चप्पल माझ्या पायामध्ये नाही, खिशामध्ये पैसे नाही, आणि जे लोक मला भेटले ते 10-10, 20-20 पैसे देणारे लोक आहे. आणि मी बसवताला दोष देत होतो, प्रभू असलं कसलं जीवन तुम्हाला दिलं. पण आता कळतं ती प्रभूची योजना होती. मी ते ठिकाण सोडावं आणि या ठिकाणामध्ये येऊन देवाचं वचन सांगावं. योजना आहे ती प्रभूची. नका मनामध्ये वाईट वाटून घेऊ आणि ठेवू नका मनामध्ये. कोणत्या व्यक्तीमुळे तुमचं वाईट झालं नाही, तो वाईट अनुभव देवाच्या योजनेमधला एक भाग होता. प्रियानो, काय सुंदर समेट करतो योसेफ. त्याच्या भावांच्या अंतःकरणामध्ये एक प्रकारची भीती आहे. योसेफाची भावंड म्हणतात आता आपला भाऊ अधिपती झालेला आहे, मोठा अधिकारी झालेला आहे, न जाणो कदाचित तो आपल्याला मारून टाकेल. पण योसेफ तिथं असं लिहिलं, तो गेला आणि त्यांच्या गळ्यामध्ये गळा घालून रडला. त्यानं त्याचे मुके घेतले. समेट करणं म्हणजे गळा भेट करणं. प्रियानो, गळा भेट करा, भेटा एकाला कवटाळून. जुन्या गोष्टी विसरून जा. जुन्या गोष्टीनं तुमचं अंतःकरण कठीण झालं, कटू झालेलं आहे. जुन्या गोष्टीमुळे परमेश्वराची प्रीती तुमच्या अंतःकरणातून निघून गेलेली आहे. जुन्या गोष्टीमुळे तुमच्या अंतःकरणामध्ये द्वेष आणि मत्सर आहे, जे प्रभूला कधी पसंत नाही, जे ख्रिस्ताला कधी मान्य नाही, जे देवाच्या वचनामध्ये त्याला कधी परवानगी नाही. अशा गोष्टीने तुमचं अंतःकरण आज कठीण झालेलं आहे. योसेफानं आपलं अंतःकरण कठीण होऊ दिलं नाही. उधळ्या पुत्र पण प्रामाणिकपणे आपल्या बापाच्या घरी गेला आणि बायबल सांगतं बाप दुरून त्याच्याकडे पाहत होता. तुम्हाला माहितीये का, आई बापाचं घर सोडून असणारी काही लेकरे या ठिकाणामध्ये असतील. काही कारणानं तुमच्या परिवारामध्ये वाद झाला असेल, पण तुम्हाला माहिती का, तुमची आई डोळ्यामध्ये डोळ्यामध्ये तेल घालून वाट पाहत आहे, कधी माझा मुलगा येऊन परत मला कवटाळेल आणि म्हणेल मम्मी मी तुझ्यावर पहिल्यासारखंच प्रेम करतो. ते भांडणं, ती सगळा वाद, एकेकाळी घडलेला वाद विसरा, परत आपल्या परिवाराकडे फिरा, समेट करा. सासू सुनामधले वाद असतील, नामी आणि रूथ सारखं जीवन परत एकदा जगायला सुरुवात करा. तुझे लोक ते माझे लोक, तुझा देव तो माझा देव. कितीही तिनं तुम्हाला त्रास दिला असेल, पण परत एकदा जाऊन समेट करा. प्रिया, करा समेट. वरवरची मलमपट्टी कुच कामाची आहे. कधीतरी प्रोग्रामला, फंक्शनला एकत्र यायचं, ही वरवरची मलमपट्टी आहे. कधीतरी सुखादुःखाला एकत्र यायचं, ही वरवरची मलमपट्टी आहे. खरा समेट जसा योसेफानं केला, तो खरा समेट कोणता? योसेफ आपल्या भावांच्या गळ्यामध्ये गळा घालून रडला आणि त्यानं मुके घेतले आणि त्यानं म्हटलं वाईट वाटून घेऊ नका, ही परमेश्वराची योजना आहे. म्हणा जाऊ,
देवाचं वचन तुमच्याशी बोललं ना, देवाच्या वचनाचा तुम्ही स्वीकार केला ना, आणि देवाच्या वचनावर तुमचा विश्वास आहे, मग का तुम्ही त्याच अवस्थेमध्ये आहात? फार सुंदर आहे प्रभूचं वचन. जो देवाच्या वचनावरती प्रेम करू लागतो ना, त्याचं जीवनच बदलून जातं. ज्या दिवशी प्रभूचा स्वीकार केला, प्रभूचा स्वीकार केल्यानंतर जीवनात एवढ्या वाईट घडामोडी घडल्या, इतक्या वाईट, इतक्या वाईट. त्या व्यक्तीनं मला इतका त्रास दिला, माझी गच्ची धरून मला रिक्षामध्ये बसवलं, मला पोलीस चौकीत नेलं, एवढी माझी मानहानी, एवढा माझा अपमान केला. माझ्या बाजूची असणारे तरुण लेकरं ते पाहून रडत होते. घरामध्ये जाऊन डोळे झाकून तोंड भिंतीकडे कडून रडत होते. त्यांच्या आई वडिलांनी विचारलं, का रडता, काय झालं, कोण कोणाकडनं दुखावला? ते सांगायला लागले, आई एवढी वाईट अवस्था, पास्टरची गच्ची धरून फरफर ओढत नेलं, रिक्षात बसवलं, चौकीत नेऊन टाकलेलं आहे. फार वाईट वाटलं. आयुष्य फार मी स्वाभिमानाने जगलो होतो, फार स्वाभिमानानं. ज्या गावात राहत होतो त्या ठिकाणात लोक मला इतकं रिस्पेक्ट देत होते, कधी कुणाला शिवी दिलं नाही, कधी कुणाविषयी वाईट बोललो नाही. एवढं चांगलं जीवन, आणि मी ती अवस्था पाहिल्यावर मला असं वाटलं, आता जगण्यात काय अर्थ, एवढा मोठा अपमान. एका ठिकाणात मी बसायचो, ते तिथे माझ्या समोर ज्या टेबलवरती, ज्या हॉटेलमध्ये मी ज्या टेबलवर बसत होतो, तिथे माझ्या टेबलवरती थुंकून जात होते. ते पाहायचो, उठून जात होतो. कुठं सभा मिटिंग असेल तर सार्वजनिक मिटिंग मध्ये मी जात नव्हतो, कारण मला माहिती होतं प्रत्येक ठिकाणामध्ये अपमान आहे. रेल्वेमध्ये मी बसल्यावरती रेल्वेतले लोक माझ्याकडे बोट करून मला घाणेरड्या शिव्या द्यायचे, आणि त्यास मला कळालं हे का, या एका व्यक्तीने ते पसरवलेलं सगळं वाईट आहे. मला फार वाईट वाटलं. परंतु एक दिवस असा आला, ती व्यक्ती फोनवरती माझ्याशी बोलत असताना आणि खूप रडत होती, आणि ती म्हटली, पास्टर मला क्षमा करा, आणि परमेश्वरानं एका दासाकडे मला सांगितलं की तुझ्या जीवनात हे संकट येण्याचं कारण तू अशा प्रकारच्या गोष्टी केल्या. त्याच ठिकाणात म्हटलं, काळजी करू नका, मी तुम्हाला क्षमा केली, तुम्ही पण मला क्षमा करा. मी गेलो, त्यांच्या घरामध्ये प्रार्थना केली, प्रभू यांचं दुःख, यांचं कष्ट तू काढून टाक. आणि त्या दिवशी मला हलकं वाटलं. का? समेट केल्यावरती मनुष्य हलका बनतो, समेट केल्यावर देव उंच करतो, समेट केल्यावर मनुष्याचं अंतकरण हलकं होतं. अंतकरणामध्ये कठीणपणा ठेवू नका, प्रॅक्टिकल बना, प्रॅक्टिकल बना. प्रियांनो, सगळ्यांना आम्हाला एकाच देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करायचा आहे, स्वर्गामध्ये. आता तर आम्ही सोलापूर, नगर, कोल्हापूर, सांगली, सातारा वेगवेगळी गाव आहेत. स्वर्गामध्ये सगळेच एका ठिकाणी असणार आहेत, वेगळी गाव नाही, वेगळा जिल्हा नाही, सगळेच एका ठिकाणी, आणि सगळ्यालाच कुठं पण जायला मुभा आहे. मग कोणापासून पळणारे? आता स्वर्गामध्ये अडचण येऊ नये, तिथं तोंड लपवता येईल का? हो, तिथं तर कोट सगळीकडे गेल्यावर देवासमोर तर आम्हाला नीट राहावं लागणार आहे. मग आताच का नीट राहू नये? आता समेट करूया. उधळ्या पुत्र बापाकडे आला, आणि त्याच्या बापानं त्याच्याशी समेट केला, आणि उधळ्या पुत्राने पण समेट केला. कशा अवस्थेमध्ये? शास्त्र सांगतं, त्याच्या बापानं त्याला लांबून पाहिलं, आणि त्याच्या बापानं लांबून पाहिल्यावर त्याला कळलं माझा मुलगा आला. त्या मुलानं येत असताना त्याचा बाप त्या ठिकाणामध्ये धावत आणि पळत गेला, आणि त्यानं त्याच अवस्थेमध्ये, कोणती अवस्था? मळलेले कपडे, डुकराच्या आणि कातडीचा वास त्याच्या कपड्याला. आता डुकराचा कळप राखण करणारा मनुष्य म्हणजे तो काही सूटबूट घालून डुकर राखत नव्हता. किती घाण आहे. मेंढर चारणाऱ्याच्या जवळ गेला तर त्याचा वास येतो. आता हा डुकर चारणारा होता, पण बाप समेट करताना त्याच्या दुर्गंधीचा विचार करत नव्हता. देवाच्या लोकांनो, ज्या समेट करताना त्या व्यक्तीमधल्या वाईट स्वभावांचा विचार करू नका, कारण प्रभूनं शिकवलं समेट करताना तुमच्या स्वभावाप्रमाणे समेट करा, त्या व्यक्तीच्या स्वभावाकडे पाहू नका. त्या व्यक्तीचा स्वभाव तसा आहे, पण पवित्र आत्म्यानं तुम्हाला एक सुंदर स्वभाव दिलाय. तो स्वभाव पवित्र आत्म्यानं दिला. असू द्या तो तुमचा किती द्वेष करणार, असू द्या त्यानं किती तुमची निंदा केली, करू द्या. थोर संतांना म्हटलं, निंदकाचं घर असावं शेजारी. करू द्या त्यानं निंदा. निंदा करणारा हा त्याचा धंदा, समेट करणं हा आमचा धंदा. आमेन म्हणाल का? त्याला निंदा करू द्या, तुम्ही समेट करा, तुम्ही पॅचअप करा, त्याला बोलू द्या त्या ठिकाणामध्ये किती बोलायचंय, कारण प्रत्येक शब्दाचा हिशोब प्रभू घेईल. न्यायाच्या दिवशी प्रभू त्याला दंड देईल. तुम्ही तर समेट करत आहात ना, तुम्हाला प्रभू वचन घ्यायचंय,
तुम्हाला देवाचं वचन पाळायचंय, तुम्हाला देवाच्या घरामध्ये जायचंय, तुम्हाला स्वर्गामध्ये पोहोचायचंय. म्हणून त्या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो रिकन्सिलेशन किंवा समेट अतिशय आवश्यक आहे. वाचूया उत्पत्तीचं पुस्तक 45 अध्याय 14 आणि 15 वचन. उत्पत्तीचं पुस्तक 45 अध्याय 14 आणि 15 वचन. उत्पत्ती 45 अध्याय 14 आणि 15 वचन. तेव्हा तो आपला भाऊ हा बन्यामीन हा याच्या गळा पडून रडला. गळ्यात पडून रडला. त्याच्या मानेवर मान टाकून मानेवर मान टाकून बन्यामीनही रडला. बन्यामीन पण रडला. आणि तो आपल्या सर्व भावांचे चुंबन घेऊन सर्व भावांची चुंबन घेऊन त्यांच्या गळा पडून रडला. कोणाशी समेट करायचं? बन्यामीन हा त्याचा आवडता भाऊ. हा सुंदर आहे. मी समेट कोणाबरोबर करतो माहिती का? जो मला आवडतो त्याच्याशी समेट करतो. बन्यामीननी त्याला खड्ड्यात टाकलं नाही. आम्ही जे लोक आम्हाला खड्ड्यात टाकत नाही त्यांच्याशी समेट करतो. तो म्हणतो ठीक आहे, तू पण माझं वाईट करत नाही, मी पण तुझं वाईट करत नाही, आणि त्यांच्या बरोबर समेट करतो. बन्यामीन सारखा आमचा समेट काय? आमच्याविषयी चांगलं वर्तन असणारे लोक. जसा बन्यामीन तिथं होता ना, तशी त्याची बाकीची असणारी भावंड, ती पण 10 भावंड त्या ठिकाणामध्ये होते. ज्या 10 भावंडानं याला खड्ड्यामध्ये टाकलं, ज्याला विकलं, मसलती केल्या, आणि बायबल सांगतं हा व्यक्ती बन्यामीनाचा गळा काढून आता त्याच्या समोर ही 10 भावंड आहेत. आणि तो म्हणतो, देव सांगतो याच्याशी केला, या खड्ड्यात टाकणाऱ्यांशी पण कर. 10 लोकांची समेट, सर्व भावंडांची समेट. विश्वासणाऱ्या लोकांनो, ख्रिस्ताचं वचन पाळणाऱ्या लोकांनो, ख्रिस्ताच्या वचनाला आदर देणाऱ्या लोकांनो, एकही बंधूशी समेट न करता तुमचं जीवन कधीच असू देऊ नका. शास्त्र सांगतं त्यांनी सगळ्यांबरोबर समेट केलेला आहे. सगळ्यांबरोबर समेट करा. देव तुम्हाला समेटाविषयी बोलत आहे. आज तुम्हाला सगळ्यांशी समेट करता आला पाहिजे. प्रत्येकाशी. चांगल्याशी करा, वाईटाशी करा, द्वेष करणाऱ्याशी करा, प्रेम करणाऱ्याशी करा, मत्सरानं भरलेल्या लोकांची समेट करा. ज्यांनी तुमचं हित केलं, ज्यांनी तुमचं अहित केलं, ज्याच्यावर तुमचं प्रेम आहे त्याच्याशी समेट करा, ज्यांच्यावर तुमचं प्रेम नाही त्यांच्याशी पण समेट करा. सर्व लोकांची समेट करा. शेजाऱ्याशी समेट करा, ऑफिसमध्ये काम करणाऱ्या लोकांची समेट करा, तुमच्या गावात राहता त्या प्रत्येक व्यक्तीशी समेट करा, तुमच्या शेजारी आणि तुमच्या दूरचा नातेवाईक त्याच्याशी पण तुम्हाला समेट करता आला पाहिजे. आज रात्री पहिल्यांदा फोन करा त्याला. तुमचा मोबाईल तुमची वाट पाहत आहे आणि प्रभूचे डोळे तुमच्या मोबाईल कडे लागलेले. म्हणू नका त्याला आम्हाला नेमकं समेट करताना त्याच टॉवर लागत नाही. सगळ्याचं टॉवर लागतं पण त्याचं नाही लागत. मग आम्ही म्हणतो नाही तो आउट ऑफ कव्हरेज एरिया आहे. तो नाही, तू आउट ऑफ कव्हरेज एरिया आहे. तू देवाच्या कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर गेला त्यामुळे तू समेट करायला तयार नाही. देवाच्या कव्हरेज क्षेत्रामध्ये ये. परमेश्वराच्या कव्हरेज क्षेत्रामध्ये आल्याबरोबर सगळ्यांबरोबर समेट केला जातो. सगळ्यांशी समेट करा, सगळ्यांबरोबर पॅचअप करा, सगळ्यांना परत तेच प्रेम द्या. त्यांच्या गळ्यात गळा घाला. लांबून समेट करू नका, लांब राहू नका. त्यानं समेट केला. आणखीन एक वचन वाचूया उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये 32 अध्याय 11 वचन वाचूया. उत्पत्तीचं पुस्तक 32 अध्याय 11 वचन. पटकन वाचू. मी तुला विनंती करतो, तू मला माझ्या भावाच्या हातून येसावाच्या हातून सोडव. मी तुला विनंती करतो, तुम्हाला माझ्या भावाच्या हातून येसावाच्या हातून सोडो, कारण मी त्याला भीतो. कारण मी त्याला बोलतो. 33 अध्याय 4 वचन वाचा बरं. तेव्हा येसाव त्याला भेटायला धावला. येसाव त्याला भेटायला धावला आणि त्याने त्याला आलिंगन दिले. त्यानं त्याला आलिंगन दिलं आणि त्याच्या मानेवर मान टाकून त्याच्या मानेवर मान टाकून त्याचे चुंबन घेतले. त्याचं चुंबन घेतलं आणि ते रडले. आणि ते रडलं. कोण रडला? याकोबानं एसावाला फसवलं आणि इसाकाची 2 मुलं, एक याकोब आणि दुसरा एसाव. खान देऊ नाही का? फार सुंदर वृत्तांत आहे, फार सुंदर त्याच्यातला गाभा आहे, फार सुंदर त्याच्यामधला मतितार्थ आहे. ही याकोब, ही एसावा, ही जी मुलं, इसाकाची 2 मुलं, एकाचं नाव याकोब आणि दुसऱ्याचं नाव एसाव. आणि इसाक जो आहे, अब्रामानं त्याला वेदीवरती अर्पण केलं होतं. इसाक देवानं मागितला याला वेदीवरती अर्पण कर. इसाक
प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शक आहे, वेदीवरती अर्पण झालेला इसाक, तसं प्रभू येशू ख्रिस्त वेदीवरती अर्पण झाला. आणि याला 2 लेकर आहेत. येशूला पण 2 लेकर आहेत. 2 लेकर, 2 प्रकारची, 2 स्वभावाची लेकर. एक दुसऱ्याचं अहित करणारा, ज्यानं फसवलं तो, आणि दुसरा फसला गेलेला एक व्यक्ती आहे. फसवणारा याकोब आहे आणि फसला गेलेला एसाव आहे. आणि जो फसवतो त्याला नेहमी भीती असती प्रियानो, कान देऊ नाही का? जो व्यक्ती दुसऱ्याला फसवतो ना त्याला नेहमी भीती असते. आणि त्याच पद्धतीनं याकोब त्यानं आपल्या भावाला फसवलं, त्याच्यासाठी त्याच्या अंतःकरणामध्ये एसावाची भीती होती आणि तो देवाजवळ प्रार्थना करतो. देवाची प्रिय लोक हो, कोणाला फसवलं असेल तर आज रात्री प्रार्थना करा, देवा त्या व्यक्तीशी मला समेट करायचा आहे, पण मला त्याची भीती वाटते. आणि इकडं असं लिहिलं, हा प्रार्थना करत असताना देवानं इकडं एसावाचं मत परिवर्तन केलं. समेटाविषयी देव किती जागा आहे. समेट ज्यावेळेस तुम्ही करण्यासाठी उठताना त्यावेळेस परमेश्वर आपल्या सिंहासनावरून उठतो आणि तो काय करतो, सगळ्यांच्याच अंतःकरणामध्ये दुरुस्ती करायला सुरुवात करतो, प्रत्येकाचं हृदय बदलायला सुरुवात करतो. त्याला ठाऊक आहे हे माझे लोक, या माझ्या लोकांची अवस्था आता बदलली पाहिजे. आणि तिथं असं लिहिलं, याकोबाला असं वाटणारी भीती याकोबानं देवाकडे प्रार्थनेच्या रूपानं आणि ठेवली, आणि प्रभूनं त्याच्या समेटाची प्रार्थना ऐकली. तो एसावाशी समेट करायला निघाला, उधळ्या पुत्र आपल्या बापाशी समेट करायला निघाला. तुम्हाला तुमच्या परिवारातल्या लोकांना समेट करण्यासाठी उठलं पाहिजे, तुमच्या घरातल्या लोकांची समेट केला पाहिजे, ड्युटीवरती काम करणाऱ्या लोकांची समेट करा. असं नाही तुमच्यामध्ये कुठल्याच प्रकारचं आणि वैर असता कामा नये, सगळे समेटानं भरलेले लोक असले पाहिजे. करू द्या तुम्हाला ऑफिसमध्ये त्याने किती त्रास दिला असेल, देऊ द्या त्यांना किती त्रास द्यायचा, त्यांचं काम आहे ते त्रास देणं. तुम्हाला तर देवानं त्याचे लोक म्हणून निवडलं, तुम्ही तर या इसाकाची संतान आहात, तुम्ही येशूचे लोक आहात ना, ते याकोबासारखे लोक आहे. मी तुम्हाला ही गोष्ट यासाठी सांगतो, एक दिवस याकोबाला या गोष्टीबद्दलचा पश्चाताप होणार आहे. आमीन म्हणाल का? त्रास देणाऱ्या लोकांना एकदा पश्चाताप होणार आहे, ते स्वतः येऊन तुम्हाला भेटणार आहेत. माझा व्यक्तिगत अनुभव आहे, जेवढ्या लोकांनी त्रास दिला ते येऊन मला भेटले आणि म्हटले मला क्षमा करा. तुम्ही प्रामाणिक आहात, तुमचं हृदय स्वच्छ आहे, तुमच्या हृदयामध्ये प्रभूचं प्रेम आहे, तुम्ही कधी कुणाचं अहित करत नाही. एसावानं आपल्या भावाकडनं फसवून घेतलं, पण एसाव ज्यास याकोब त्याला भेटायला निघाला, बायबल सांगतं एसावाचं अंतःकरण इकडे देवानं बदललं. समेट करत असताना त्याच्या पुढे वाचूया 4थ्या वचनामध्ये. तेव्हा एसाव त्याला भेटायला धावला आणि त्याने त्याला आलिंगन दिलं आणि त्याच्या मानेवर मान टाकून त्याचे चुंबन घेतले. एसाव त्याला भेटण्यासाठी धावत आला. समेटासाठी धावा, समेटासाठी उद्याची वाट बघू नका, समेटासाठी विशिष्ट प्रसंगाची किंवा व्यक्तीची वाट बघू नका. कधी कधी आम्ही म्हणतो असं करा ना तुम्ही, आमच्या दोघांमध्ये घडवून आणा ना समेट. घडवणार नाही, ते जास्त भांडण लावतील तुमच्या, ते जास्त फाडून ठेवतील, जास्त तुमच्यामध्ये दरी उत्पन्न करून ठेवतील. समेट करायचा ना, झटकन उठायचं जाऊन सांगायचं. हे एसाव याकोब जो आहे आणि तो उठला आणि आपल्या भावाकडे निघाला, आणि भावाला भेटायला निघाला असताना त्यानं मोठा आवाज वाचा बरं, धावत निघाला. पुढे आणि ते रडले. नंतर त्याने आपले डोळे वर करून बायका व मुले पाहिली आणि म्हटलं तुझ्या बरोबर ही कोण आहे? मग तो म्हणाला देवाने आपल्या कृपेने तुझ्या दासाला जी मुले दिली ती ही आहे. समेट नुसतं एका व्यक्तीनं करता कामा नये. बहिणींनो, कान देऊ नये का? तुमचा पती जर समेटासाठी तयार आहे तरी दैवी योजना आहे. देवाचं अंतःकरण तुमच्यासाठी तसंच आहे. कधीच आपल्या लेकरांना आणि तुम्ही सुद्धा स्वतः या गोष्टीपासून दूर राहू नका. याकोबाबरोबर याकोब, त्याची लेकरं, त्याच्या बायका या सगळ्या समेटासाठी निघालेल्या आहेत. परिवार समेट करणारा परिवार असला पाहिजे.
नातवांनी आजीशी समेट केला पाहिजे, मुलांनी बापाशी समेट केला पाहिजे, बापांनी मुलाशी समेट केला पाहिजे, परिवारातल्या प्रत्येक व्यक्तीनं समेट केला पाहिजे. एक व्यक्ती पण समेटापासून दूर असता कामा नये. शिकवा लेकरांना ते. आम्ही सांगतो कधी कधी लेकरांना, ते म्हणतात त्यांनी मला मारलं, आम्ही म्हणतो त्याच्याशी बोलू नको बरं का, आता जाऊ नको त्याच्या घरी. झालं ते लहानपणापासून मनावरती बिंबलं, इतका गर्विष्ठ, इतका अहंकारी तो मुलगा, ती मुलगी बनती की तिच्या मनामध्ये तो ताठा येतो आणि तिचं अंतकरण पावलोपावली लोकांपासून पळणारं अंतकरण असतं. कोणाला ती ओळखत नाही, तो कोणाला ओळखत नाही का, यांनी कधी समेटच शिकवला नाही हो. पण जाताना मात्र तो मुलगा किंवा मुलगी चर्चमध्ये जर बघितलं, त्याची एक स्टाईल आहे आणि मग त्या स्टाईल मध्ये जाऊन त्याची आराधना आहे. समेट कुठे आहे? आराधनेची स्टाईल नाही, समेट फार महत्वाचा आहे. तोच व्यक्ती आराधना करू शकतो ज्याने अंतःकरणामध्ये समेट केलेला आहे. परमेश्वराच्या गिरीवरती कोण चढेल? ज्याचा हात शुद्ध, ज्याचं अंतःकरण शुद्ध. हृदय शुद्ध नाही, हृदयात समेट नाही, मग तुम्ही किती पण प्रार्थना करा, किती पण आराधना करा, ती आराधना प्रभूपर्यंत कधीच पोहोचू शकत नाही. म्हणून उधळ्या पुत्रानं समेट केला. 6व्या पायरीकडे पटकन जाऊया. 6वी पायरी, 7वी पायरी पटकन आपण संपूया, जेणेकरून आपण त्या ठिकाणामध्ये देवाविषयीचं आणि अगतिकता आपण जाणून घेणार आहोत. त्यानं समेट केला. 6व्या पायरीवरती समेट आहे. लुकाचं शुभवर्तमान 15वा अध्याय 22 वचन पटकन वाचूया. लुकाचं शुभवर्तमान 15 अध्याय 22 वचन. परंतु बाप आपल्या दासांना म्हणाला, बाप आपल्या दासांना म्हणाला, लवकर उत्तम लवकर उत्तम झगाय आणून याला घाला, आणि याच्या हातामध्ये अंगठी व पायात जोडे घाला. पायात जोडे घाला. मग बस 6वी पायरी त्यानं केला, तो रिकन्सिलेशन त्यानं केलं आणि 6व्या पायरीवरती आता बापानं काम करायला सुरुवात केलेली आहे. 5 पायऱ्या तुम्हाला ओलांडाव्या लागतात. 6वी पायरी बाप ओलांडतो आणि 6व्या पायरीवरती आता बाप तुमचं लुक, तुमचं ओव्हरलुक आणि तुमचं सगळं व्यक्तिमत्व चेंज करण्याकडे आणि तुम्हाला घेऊन जातो. आता बापानं समेट केल्याबरोबर मुलानं, या बापानं पण ठरवलं आता मुलाला पहिल्यासारखं राहू द्यायचं नाही. नीट ऐका, ज्या दिवशी तुम्ही समेट करताना त्या दिवशी परिस्थिती बदलायला सुरुवात होती. एसाव आणि इसाक हे दोघं एकमेकाशी समेट करत असताना याकोब आपल्या जवळ भला मोठा लवाजमा इसाकाला देण्यासाठी घेऊन आलेला आहे, एसावाला देण्यासाठी घेऊन आला. ज्या व्यक्तीला समेटासाठी पुढे येतो ना, त्याच्याकडे आशीर्वादाचा भला मोठा लवाजमा असतो. जर एसाव म्हटलं असतं मला याकोबावर समेट करायचा नाही, तर त्याच्या डोळ्यामध्ये ते आशीर्वाद आले नसते, त्याच्या नजरेमध्ये ते आशीर्वाद आले नसते. बायबल सांगतं एसावानं लांबून पाहिलं आणि तो म्हटलं हे काय? तो म्हणतो स्वामी, हे बायका, लेकरं आणि संपत्ती सगळे आपले गुलाम आहेत, ते तुम्ही स्वीकारा. जो व्यक्ती समेट करतो आशीर्वाद त्याचे गुलाम बनतात. आशीर्वाद गुलाम बनतात. मागावं लागत नाही आशीर्वाद तुम्हाला. आशीर्वादासाठी रडावं लागत नाही. आता बाप काम करू लागला, त्यानं रिकन्सिलेशन समेट केला आणि बापानं पुढची पायरी 6वी पायरी, बापानं रिक्लोदिंग, नवीन कपडे त्याला परत दिले. रिक्लोदिंग, नवीन कपडे. तो म्हटला याचे कपडे काढा, घाणेरडे कपडे आहेत, आपल्या कपड्याची प्रौढी बाळगू नका. तुम्हाला माहिती की लग्नामध्ये ते सांगितलं की राजाच्या मुलाचं लग्न होतं आणि लग्न झाल्यावर राजानं सगळ्याला बोलवलं, सगळे भिकारी बोलवले आणि सगळ्या भिकाऱ्यांना एकेकाला झगा दिला आणि त्याला आतमध्ये पाठवलं. म्हटलं हा लग्नाला जेवायला बसा. आणि एक भिकारी मात्र तिथं होता, त्याने काही कपडे बदललेच नाही. कधी कधी आम्हाला आमच्या या असणाऱ्या झग्याची एवढी गोडी असते ना, एवढं त्याच्याविषयी प्रौढी असते, आम्ही म्हणतो नाही आपण आहे तसंच प्रभूकडे येणार, आहे तसंच आम्ही येणार आहे. स्वीकारायचं तर स्वीकार, नाही तर नका स्वीकारू. बापाने तसं केलं नाही. बापानं त्याचे कपडे बदलले, त्याचे झगा बदलला. गरजेचं आहे. या बापानं त्या मुलाला एक झगा दिला आणि त्या झग्याची जी पहिली किनार आहे आणि त्या किनारीला तुम्ही फक्त रेफरन्स लिहून द्या, घरी गेल्यावर तुम्ही वाचा. यशाचं पुस्तक 61 अध्याय 10 वचन. आणि या झग्याला जी पहिली किनार आहे आणि त्याला म्हटलं धार्मिकतेची किनार आहे. हा झगा किनारीचा झगा आहे. या झगाला डायमंड्स आहेत, या झगाला डेकोरेशन आहे. हा झगा विशिष्ट प्रकारे स्टाईलने शिवला गेलेला आहे.
हा जगा साधा सुद्धा जगा नाही, या जगानं त्याची ओळख पटणार आहे, या जगामुळे त्या मुलाला आणि बापाच्या घरामध्ये जागा मिळणार आहे. प्रत्येक घरामध्ये विशिष्ट प्रकारचा झगा, कसं या बापानं उधळ्या पुत्राला एक झगा दिला आणि त्या झग्याला पहिली किनार कोणती होती माहिती का? धार्मिकता. 61:10 मध्ये सांगितलं, धार्मिकतेच्या झग्यानं त्याने मला छानलेला आहे. ज्या दिवशी समेट घडतो ना, त्या दिवशी परमेश्वर तुम्हाला धार्मिकतेचा जागा देतो, तोवर नाही, तोपर्यंत ते किनार येत नाही. आम्ही म्हणतो ना, काय सुंदर वर्क आहे, वर्कचा जगा महाग असतो आणि साधं घेतलं तर 50-60 रुपयात पण मिळतो. आणि आज लोकांकडे 50-60 रुपयाचेच कपडे, ते 50-60 वाले घातलेत, ना त्याला धार्मिकतेची किनार आहे, ना त्याला समेटाची किनार आहे. आणि तसलाच झगा घालून परमेश्वराच्या मंदिरामध्ये, तसलाच झगा जाऊन आणि बापाच्या घरामध्ये, अहो तो तुमच्या स्वतःचा झगा आहे. बापाचा झगा घालून बघा. जसं आम्ही पाहतो योसेफाला आणि योसेफाच्या बाबतीमध्ये याकोबानं त्याच्यासाठी सुंदर झगा शिवला. येशूच्या संबंधानं सांगितलं, येशूला सुद्धा एक झगा स्वतःचा होता, तसा आम्हाला पण प्रभू एक झगा देते. उधळ्या पुत्राच्या बापानं उधळ्या पुत्राला एक झगा दिला आणि त्या झग्याला पहिलीच किनार लावली आणि त्याला म्हटलं धार्मिकतेची किनार. आता तो व्यक्ती धार्मिक बनलाय. माघारी आलेला उधळ्या पुत्र आता खूप धार्मिक बनलाय. इतकं चांगलं त्याचं बोलणं, चांगले विचार, क्षमा करणं, प्रीती दाखवणं, वाईट गोष्टीपासून दूर राहणं. आता डुकरांच्या सहवासात राहत नाही, आता मेंढरांच्या सहवासात राहतो, कारण त्याच्या बापाचा व्यवसायच मेंढर पालन आहे, मेंढरांच्या सहवासामध्ये आहे. आमची लेकरं बदललेली आहे. आता ती कॉलेज मधल्या मुलांसारखी उडाण टप्पू नाहीत. आता आमची लेकरं क्वायर मध्ये आहेत. जसं ती तरुण लेकरं मी पाहिली, सगळे सुंदर प्रकारच्या अनुभवामध्ये, चांगली संगती, चांगला विचार, चांगल्या गोष्टी, देवाचं वचन, प्रार्थनेमध्ये, चर्चमध्ये आमची लेकरं जगात नाही का? कारण देवाने एक धार्मिकतेची किनार त्यांना दिलेली आहे. आता लेकरं टीव्ही समोर नाही, लेकरांच्या हातामध्ये मोबाईल नाही, आता त्यांच्या हातामध्ये गिटार आहे, आता त्यांच्या हातामध्ये कीबोर्ड आहे. का? ही धार्मिकतेची किनार त्यांना दिलेली आहे. पूर्वी लेकरं कानामध्ये मोबाईल घालून त्याच्यावरती पिक्चरची गाणी ऐकत होती, पण आता धार्मिकतेची किनार त्यांना मिळाली. आमची लेकरं ऐकतात उपदेश, आमची लेकरं ऐकतात वेगवेगळे संदेश, आमची लेकरं ऐकतात परमेश्वराची गाणी, आराधना. एक सुंदर प्रकारची किनार आहे. आणि लेकरांकडे पाहिल्यावर बऱ्याच वेळा आई वडील म्हणतात, माझा मुलगा माझ्या घराची शान आहे का? अहो, प्रार्थनेशिवाय दुसऱ्या कोणत्याच गोष्टी बोलत नाही. माझ्याकडे एक तरुण होता, परिवर्तन त्याचं झालं. त्याची आई रडायला लागली. का माहिती का? ती म्हटली, अहो हा पोरगा स्वतः टीव्ही बघत नाही ना, आम्हालाही बघू देत नाही. आणि जर आम्ही टीव्ही बघायला लागलो ना, हा जेवायला दुसरीकडे जातो. अहो याचं असलं कसलं परिवर्तन करून घेतलं, याच्यामुळे आम्हाला अडचण निर्माण झाली. आणि तो पोरगा प्रार्थनेची खोली बनवली, सुवार्तेला जायचा, सेवा करायचा. त्याच्या आईचा प्रॉब्लेम तो झाला आणि शेवटी काय झालं माहिती का? ती या प्रार्थनेची त्याची लत सुटावी, प्रार्थनेविषयी त्यानं दूर जावं म्हणून त्याची आई त्याला एका देवऋषाकडे घेऊन गेली. आणि शेवटी तो मुलगा इतका वाया गेला की तो चर्चची पण पायरी चढायला तयार नाही. आणि त्याची आई एकदा मग तो प्रार्थनेला आल्यावर इतका दुरात्म्यानं पछाडलेला होता आणि ती म्हटली, याच्यातलं काढा. आता कशाला काढू? अहो, धार्मिकतेचा झगा तुम्ही काढून टाकला आणि आता त्याला पुन्हा तुम्ही सैतानाच्या हाती केलं. त्याची अवस्था अतिशय वाईट झाली. देवाच्या लोकांनो, धार्मिकतेची किनार ज्यावेळेस तुमच्या झग्याला प्रभू देतो ना, तुमची लेकरं जगातली सर्वात सुंदर लेकरं असतात. तुमच्या लेकरांना जगाचं ज्ञान मिळालं ते चालेल, पण धार्मिकतेची किनार त्यांच्या झग्याला असू द्या. तुमची लेकरं जगातल्या उच्च वस्तू त्यांना मिळालं तरी चालेल, पण धार्मिकतेची किनार त्यांच्या झग्याला असू द्या. इतकं धार्मिक त्यांना बनू द्या. धार्मिकतेमुळे तुमच्या लेकरांचा बजाव होणार आहे, कारण शास्त्रात लिहिलंय. दावीद म्हणतो, मी एक गोष्ट पाहिली, मी तरुण होतो, म्हातारा झालो, धार्मिक निरचित झालेला किंवा त्याची संतती भिकेस लागलेली मी पाहिली नाही. लेकरांनी भीक मागू नये का देऊ नये का? तुमच्या लेकरांनी नोकरीची भीक मागू नये, तुमच्या लेकरांनी जीवनाची भीक मागू नये. याच्यासाठी धार्मिकतेची किनार त्याला असणं अत्यावश्यक आहे. चला माघारी चला. धार्मिकतेची किनार या झग्याला होती. दुसरी गोष्ट, या झग्याला जी महत्वाची गोष्ट होती आणि ती झग्याची किनार कोणती आहे? त्याच्यामध्ये म्हटलं, पहिले राजे 19 अध्याय 19 पासून 21 पर्यंतच्या वचनामध्ये म्हटलं, या झग्याला पाचारणाची किनार आहे. त्याच्यातलं वर्क कोणतं आहे? तसं माझा झगा आहे, घालून आलो, मला आवडतं ते. इथं सुंदर बटन आहे, इथं बटन आहे, इथं वर्क आहे, हे बनवलं एक सुंदर प्रकारे. इथं
आता हे जसं वर्क आहे ना, तसं प्रभू एक एक वर्क त्याच्यावरती करायला सुरुवात करतो. आल्याबरोबर तो म्हणतो, मुलगा आला ना, सगळ्यात चांगला ड्रेस. मग कोणता? धार्मिकता. पोरगा खूप प्रार्थना करतो, एकदम समर्पित आहे, आणि कधी कुणाची आज्ञा मोडत नाही, कधी कुणाला द्वेष देत नाही, राग देत नाही, अपमान करत नाही, नम्र 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 नम्र. लोक त्याला म्हणतात की नाही नाही, हे पोरग आणि जगाच्या दृष्टिकोनातनं बाजल होऊ द्या बा, पण धार्मिक आहे. मग त्याचा बाप काय करतो? तो म्हणतो, याच्या जगाला अजून डेकोरेशन करायचं. कोणतं डेकोरेशन? मग दुसरं डेकोरेशन, पाचारण. पाचारण, सेवा देतो प्रियाला. मंदिरातली सेवा, वचनाची सेवा, अभिषेकाची सेवा. जसं अलिशा रानामध्ये नांगरत असताना एलिया गेला आणि आपला झगा त्याच्यावरती टाकला, आणि तो झगा त्याच्यावरती टाकल्याबरोबर अलिशा काय म्हणतो, मला माझ्या आई बापाला सांगू द्या, मला तुमच्या बरोबर यायचं. तो म्हटला, मी तुला कुठं बोलवलं? पण झग्याचं तेच लुकच एवढा भारी होता ना. तो म्हटला, एवढा सुंदर झगा मला पाहिजे. मग तो म्हटला, माझ्या मागे ये माझ्या माग. अलिशा एलियाच्या माग जाण्याचं कारण एकच होतं, झगा, जी सेवा त्याच्यामध्ये होती, जो अभिषेक त्याच्यामध्ये होता. म्हणून एलियाने विचारलं, आता मी चाललो, तुला काय पाहिजे? पटकन तोंडात आलं, तुमचा झगा, तुमचं पाचारण, तुमची सेवा, तुमच्यामधला अनॉइंटिंग, तुमच्यामधला अभिषेक. आणि तो अभिषेक, ते पाचारण या झग्याला त्यानं लावलं, आणि उधळ्या पुत्राच्या बापाचं त्या झग्याचं डेकोरेशन काय? एक समर्पित प्रकारची सेवा. मंडळीमध्ये तुमची लेकरं समर्पित सेवा करत आहे, चर्चमध्ये लीडिंग करत आहे, तरुणांना मार्गदर्शन करत आहे, तरुणांना देवाच्या वचनामध्ये वाढवत आहे, कुणाला तरी काउन्सिलिंग करत आहे, कुणाचं तरी जीवन परिवर्तित करत आहे, कोणतं तरी वाद्य वाजवत आहे, एक नवीन अभिषेक, एक नवीन सामर्थ्य. आणि म्हणून आम्ही पाहिलं या झग्याला जी दुसरी किनार आहे, आणि त्या किनारीला म्हटलं पाचारण. आणि त्यानंतर तिसरी जी किनार आहे, तिसरी जे त्याच्यावरचं डेकोरेशन आहे, तिसरं जे त्याच्यावरचं वर्क आहे, दुसरे राजे, दुसरा अध्याय 13 पासून 15 पर्यंतच्या वचनामध्ये म्हटलं, याच्यामध्ये याच्यामध्ये म्हणजे आणि जी किनार आहे किंवा याच्यामधलं जे वर्क आहे, आणि त्या वर्कला म्हटलं पॉवर, सामर्थ्य, रिक्लोदिंग, नवीन कपडे घातले, आणि आता त्याच्यात पॉवर आलेली आहे. ज्या दिवशी या अलिशावरती एलियाचा झगा पडला, जो झगा उधळ्या पुत्राच्या बापानं उधळ्या पुत्राला दिला, आता उधळ्या पुत्र पूर्वीसारखा उधळ्या पुत्र नाही, त्याच्या अंगामध्ये मळका झगा नाही, एक नवीन झगा आला. आणि त्या झग्याची ताकद काय? एलियाचा झगा अलिशावर पडल्याबरोबर अलिशाने तो झग्याची वळकटी केली, यार्देनेवरती मारली, आणि म्हटला, एलियाचा देव कोठे? असं म्हटल्याबरोबर यार्देन दुभांगली. का? कारण या झग्याच्या किनारीमध्ये सामर्थ्य होतं प्रियाने, सामर्थ्य. उधळ्या पुत्रासारखं जर माघारी आला तर एक सामर्थ्यानं भरलेलं जीवन तुमच्याकडे असणार आहे, सामर्थ्यानं भरलेली सेवा असणार आहे. प्रभूचं सामर्थ्य तुमच्यातनं वाहील. जसं अलिशामधलं ते सामर्थ्य वाहिलं, एलियानं 6 चमत्कार केले, पण अलिशानं 12 चमत्कार केले. का? कारण हा सामर्थ्याची किनार त्याला लागली होती. ते सामर्थ्य तुमच्यामध्ये येणार आहे. आणि त्यानंतर शेवटची गोष्ट त्याच्या संबंधानं असं म्हटलेलं आहे की या झग्याला आणखीन एक किनार आहे. यशाचं पुस्तक त्याचा 59वा अध्याय आणि त्याच्या 17व्या वचनामध्ये म्हटलं, याला सामर्थ्याबरोबर आवेशाची किनार आहे. आवेश आहे. आता देवाच्या घराविषयी आवेश, प्रार्थनेविषयी आवेश, परमेश्वराचं गुणगान करण्याविषयीचा आवेश, निर्णय घेण्याविषयीचा आवेश, सगळ्याच बाबतीमध्ये आवेश आहे. तुमचा मुलगा आळशी नसतो, देवानं निवडलेला व्यक्ती आळशी नसतो. अशा प्रकारचा एक डेकोरेटिव्ह जागा या उधळ्या पुत्राच्या बापानं त्याला घातला, आणि उधळ्या पुत्र पूर्ण होऊन त्याच्या बापासमोर आला. 7वीची पायरी जाता जाता फक्त सांगून जातो, त्याच्याविषयीचं स्पष्टीकरण मी तुम्हाला देणार नाही. आणि 7व्या पायरीमध्ये म्हटलं रिजॉयसिंग, म्हणजे त्या ठिकाणामध्ये त्याच्या बापानं त्याला स्वीकारल्यावर मोठा आनंद निर्माण झाला, आनंद करू लागला. तसं 7व्या पायरीवरती बाप, मी म्हणून म्हटलं 5 पायऱ्या तुम्हाला ओलांडायच्या, 2 पायऱ्या बाप ओलांडतो, आणि या 2 पायऱ्यामध्ये एक तुम्हाला झगा देतो, आणि दुसरी गोष्ट तो तुमच्या बरोबर आनंद करतो. देवाच्या लोकांनो, या 7व्या पायरीकडे आम्ही आल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही ती पायरी ओलांडाल, ते झगा तुम्ही घालाल, तुमचा बाप तुमच्या बरोबर आनंद करेल. असा आनंद की सगळे लोक त्या आनंदामध्ये सहभागी होतील. परंतु या ठिकाणामध्ये याचं स्पष्टीकरण मी देणार नाही, पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे, बापाच्या घरी आल्यावर जो आनंद आहे, आम्ही गाणं गातो ना, किती छान आहे बापाच्या घरी, तिथं आनंद
आनंद आणि आनंद. आता उधळ्या पुत्र उपाशी मरत होता. बापाच्या घरामध्ये आल्याबरोबर बापाने त्याच्यासाठी एक पुष्ट पशु कापला आणि मोठा आनंद केला. किती काळ लांब राहणार आहे. चला बापाकडे जाऊ. बापाचा आनंद तुमच्यामध्ये आहे, देवाचा आनंद तुमच्यामध्ये आहे. त्या आनंदामध्ये सहभाग घेऊ. कधी जर वेळ आली, परत कधी आलो तर अंगठीमधले 8 खडे तुम्हाला सांगेल. अजूनही मी पूर्ण नाही, अजूनही मला असं वाटतं मी बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला शिकवायच्या राहून गेल्या, पण प्रभू जर लवकर आला नाही तर आम्ही त्या गोष्टी शिकू आणि देवाच्या राज्यासाठी आपण पूर्ण होऊया. प्रभूला धन्यवाद देतो, प्रभूची स्तुती करतो. खरोखर या सगळ्या गोष्टीच्या द्वारे तुमचं आत्मिक जीवन बलसंपन्न हो आणि आजपासून एक असं परिवर्तन जीवनामध्ये करा की ज्याच्याद्वारे तुमचा देव स्वर्गामध्ये आनंद करेल आणि तुमच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे आशीर्वाद देईल. आपण आपले डोळे झाकू, आपल्या जागेवरती उभं राहूया, नतमस्तक होऊया. प्रभूच्या सानिध्यामध्ये, प्रभूच्या समक्षतेमध्ये आपल्या माना झुकू, आपले डोळे बंद करू आणि पुन्हा एकदा आपलं आत्मपरीक्षण करू, चिंतन करूया. देवाचं वचन आमच्याशी बोललेलं आहे. आता कोणीच कुणाशी बोलू नका. आता फक्त आत्मपरीक्षण. 4 दिवस आम्ही काय शिकलो? 4 दिवस देव आमच्याशी बोलला, परंतु 4 दिवसामध्ये मी किती रिपेअर झालो? मी कोणता निर्णय घेतला? कोणत्या पायरीवरती, कोणत्या पातळीवरती मी येऊन थांबलो? आता आज रात्रीच्या समयी एक शेवटची संधी प्रभूने आम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. बाप मुलाच्या रस्त्याकडे डोळे लावून बसलेला आहे. बापाचे डोळे त्या मुलाच्या वाटेकडे लागलेले आहेत. आज प्रभू आमच्याकडे पण डोळे लावून बसलेला आहे. माघारी फिरूया, माघारी फिरू. प्रभूला बिलगू. समेट नसेल तर समेट करूया, क्षमा नसेल तर क्षमा करूया. ज्याच्यानं तुमचे कपडे खराब झालेले आहेत, नवीन कपडे प्रभू तुम्हाला घालणार आहे. धार्मिकता. मळलेले कपडे आज रात्री काढून टाकू. ज्या कपड्यावरती डाग आहे, ज्या कपड्यामधनं दुर्गंधी येते, ते कपडे काढून टाकू. बापाला म्हणून नवीन कपडे दे, नवीन धार्मिकता. आपलं मुख उघडा, देवाशी बोलायला सुरुवात करा. एसाव आणि याकूब एकमेकाशी समेट करताना याकूब म्हणतो मला एसावाची भीती वाटते, परंतु याकोबाच्या अंतःकरणामध्ये समेटाविषयी उत्सुकता आहे. आज रात्री ज्या लोकांविषयी तुम्हाला भीती आहे, प्रभूला म्हणा प्रभू त्याचं मन बदल. मी समेटासाठी चाललेलो आहे, समेटासाठी चाललेलो आहे. आपलं गीत गात असताना पश्चाताप तक्त होऊन प्रभूच्या हाती पडूया. परत एक संधी मिळणार नाही, परत एकदा परिवर्तनाची संधी मिळणार नाही. आजची रात्र शेवटची रात्र. एक तर जीवन संपेल किंवा प्रभू ढगावरती बसून लवकर येईल. तत्पूर्वी काही निर्णय मला घ्यायचे. ओ राजा दया कर. लॉर्ड वी वर्शिप यू. मेरा दिल बने तेरा सिंहासन, मेरी आत्मा. आपले हात उंच करू, अंतःकरण उघडं करू आणि प्रत्येक आमच्यातल्या चुका देवासमोर कबूल करू. प्रत्येक चुकांबद्दल पश्चाताप करू. लॉर्ड वी वर्शिप यू. मेरे मन में तू हो विराजमान. दया कर आमच्या देवा. मी चुकलो. उधळ्या पुत्रासारखा मी म्हणतो स्वर्गाविरुद्ध आणि तुझ्या विरुद्ध आम्ही पाप केलेला. आम्हाला आमचा आनंद परत हवा आहे. आम्हाला आमचं जीवन परत हवं आहे प्रभू. जशी तू अपेक्षा करत आहे तसलं जीवन तो आम्हाला दे, तसलं जीवन तो आम्हाला दे. सर्वजण गा, सर्वजण देवाशी बोला, सर्वजण आपला अंतःकरण उघडा. प्रत्येक जण आपलं मुख उघडून देवाजवळ कबुली देईल. Oh Lord, we worship you. हे सर्व समर्थ पित्या,
स्वर्गातील महान देवा, तुझे आभार मानतो. आज तू आमच्यामध्ये हजर आहेस. आज तुझ्या वचनाप्रमाणे तुझ्या लोकांची तू भेट घेतलेली आहे. कोणाला सोडलं नाहीस. प्रत्येकासाठी तुझ्या योजना होत्या आणि त्या योजनेप्रमाणे या ग्राउंडवरती आम्ही एकत्र आलेलो आहोत. 4 दिवस तुझ्या लोकांशी तू बोललेला आहे. धन्यवाद प्रभू. आज 4थ्या दिवशी तुझे लोक भावुक झालेले आहेत. येसू माझ्या पित्या. त्यांच्यातल्या कमतरता त्यांना तू दाखवलेल्या आहेत. येसू पण आज रात्री त्यांचा बदल कर. होय माझ्या आज पित्या. रात्री त्यांचं परिवर्तन होय कर माझ्या देवा. बापा. एकाला पण सोडू नकोस होय राजा. माझ्या पित्या. एकाचा पण त्याग करू नकोस माझ्या होय देवा. पवित्र आत्मा. एकाला पण जाऊ देऊ नकोस माझ्या येस प्रभू. बाबा. परिवार बदल, घर बदल, येस कुटुंब पित्या. बदल, मंडळा बदल, शहर बदलून टाक देवा. सर्वांची अंतःकरण नीच कर राजा. येसू जीसस. आजची रात्र समेटाची रात्र आहे. होय माझ्या बापा. प्रथम आम्ही तुझ्या बरोबर समेट करत आहोत. येसू जीसस. आम्ही म्हणतो स्वर्गाविरुद्ध आणि तुझ्या विरुद्ध आम्ही पाप केलेला आहे. Yes, Lord. आम्ही कबूल करतो प्रभू तुझ्या विरुद्ध बंड केलेला आहे. तुझ्या वचनाच्या विरोधात आम्ही बंड केलेला आहे. परंतु आज आम्ही बंडाची हाताला टाकत आहोत प्रभू. आज आम्ही तुला शरण येत आहोत. जसा उधळा पुत्र शरण आला, आम्ही तसं शरण येत आहोत माझ्या देवा. येसू जीसस. कारण आम्हाला माहिती आहे तो आमच्या वाटेकडे डोळे लावून बसलेला आहे. आज रात्री आमचं लक्ष पित्याच्या डोळ्याकडे लागलं. ज्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत, ज्या डोळ्यामध्ये एक भावना आहे की माझा मुलगा, माझी मुलगी परत यावी. प्रभू आज यात कोण गेलं असेल तर त्याला परत फिरण्यासाठी ताबा घे. पवित्र आत्म्यात मार्गदर्शन, पवित्र आत्म्यात सहाय्य कर. येसू फादर. हे सर्व समर्थ पित्या येसू जीसस. तुझ्या लोकांना तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवत. होय प्रभू. आज कित्येक लोकांचे आशीर्वाद अडलेले आहेत कारण त्यांनी समेट केला नाही. येसू जीसस. प्रिय बहिणी, ज्या अवस्थेमध्ये तू चाललेली आहे त्या अवस्थेमध्ये प्रभू तुला सांगत आहे हालेलुया. देवाला तुला खूप आशीर्वाद द्यायचे, येसू. परंतु तुझा एक स्वभाव आड येत आहे. होय. मनानं तू खूप चांगली आहेस, येसू फादर. तुझं अंतःकरण पण खूप चांगलं आहे, येसू पण तुला राग एवढ्या लवकर येतो आणि पटकन तू असा निर्णय घेते की ज्या निर्णयामुळे तुझं कुटुंब पूर्णपणे दुःखी बनून जात. जीसस. परंतु प्रभू आज तुला सांगत आहे येसू जीसस. हा एक स्वभाव जर तू सोडलास आणि समेट केला येस जीसस. तर लवाजमा आशीर्वादाच्या रूपाने तुझ्याकडे येईल. देव तुम्हाशी बोलत आहे. प्रभू त्यांना स्पर्श कर. त्याचा प्रभू त्यांना स्पर्श कर. येसू. आज अनेकांचं अंतःकरण प्रभू उघडत आहे. कोण व्यक्ती म्हणेल प्रभू मला बदल. येसू जीसस. कोण व्यक्ती म्हणेल की प्रभू इथून मी जाईल, पण जाताना तुझं वचन घेऊन जाईल. होय माझ्या प्रभू. जा आपल्या पतीशी समेट कर. कोण व्यक्ती या ठिकाणामध्ये जिच्या अंतःकरणामध्ये आपल्या पतीविषयी भयंकर प्रकारची घृणा भरलेली, तिरस्कार भरलेला आहे. प्रभू तुला सांगते जाऊन समेट कर. हालेलुया. विभक्त होणं हा पर्याय नाही, थँक यू जीसस. समेट करणं हा पर्याय आहे. आमेन. समेट करणं हा पर्याय आहे. येसू जीसस. बदल स्वतःला, होय प्रभू. बदल स्वतःला. येसू जीसस. कोण व्यक्ती या ठिकाणामध्ये आहे? थँक यू जीसस. मुलाबरोबर प्रचंड वाद आहे त्या व्यक्तीचे. त्याला आपल्या मुलाचं तोंड बघू वाटत नाही, पण ती व्यक्ती त्याच्या मुलाकडनं दुखावली गेलेली आहे. देवा. प्रिय देवाच्या दासा, प्रभू तुला सांगत नाही जा समेट कर. तो चुकणार आहे. उधळ्या पुत्राच्या बापाचा दाखला लक्षात ठेव. बापानं त्याला कवटाळलं, त्याचे चुंबन घेतले. तसं जा तुझ्या मुलावरती पहिल्यासारखं प्रेम करायला सुरुवात कर. कारण दिवस आपले थोडक्यात, या थोडक्या दिवसात आपल्याला प्रभूच्या घरी जायचंय. कोण व्यक्ती या ठिकाणामध्ये आहे? कामावरती तिच्या सतत वाद आहे. कुणाशी तिचं पटत नाही, सगळ्यांशी तिचे वाद आहेत. प्रभू तू जाऊन पहिल्यांदा समेट कर. समेट कर. हे प्रभू तुझ्या लोकांना तुझ्या हाती सोपवत आहे. होय माझ्या. कोणतरी व्यक्ती या ठिकाणामध्ये आहे जिच्या मानेमध्ये दुखण्याचं भयंकर प्रकारची समस्या आहे. मानेमधली जी नस आहे तिला इतकी अस्वस्थ बेचैन करत आहे. प्रभू तिला आरोग्य देत आहे. यावेळेस तुझं आरोग्य तू स्वीकार. प्रभू तुझ्या मानेला स्पर्श करत आहे आणि सर्व तुझं दुखणं या क्षणाला तो काढून टाकत आहे. 100% तुला सुटका देत आहे. प्रभूचा धन्यवाद करायला सुरुवात कर. प्रभूचं आरोग्य स्वीकारायला सुरुवात कर, कारण प्रभूनं तुला सुटका दिली. हो हालेलुया. रेबे शेबे थिरीबाला बसका ओ तो थँक यू जीसस. रेबे नेमो सोरोबो ओ थिरी हालेलुया. तू एक भयभीत झालेली व्यक्ती आहे. ओ थँक यू. आत्महत्येचे विचार तुझ्या डोक्यात, तुला असं वाटतं की हे जीवन नको आहे. तुझ्या जीवनातल्या प्रश्नाने तू एवढी गांगारून गेलेली आहेस, तुला असं वाटतं मरण कवटाळावं. पण प्रभू तुला सांगत आहे लक्षात ठेव, येणाऱ्या दिवसामध्ये मी
तुझ्या घरातले सगळे प्रश्न मी आपल्या हातामध्ये घेईल आणि तुझ्या पीडा काढून टाकेल. जीवन देणारा प्रभू समोर उभा आहे, जीवन देणारा राजा. हे प्रभू तुझ्या लोकांचा ताबा घे, तुझ्या लोकांना आरोग्य दे, सुटका दे, त्यांचं जीवन बदल. होय माझ्या प्रभू. या परिसरातल्या लोकांमध्ये तुझ्या वचनाचं काम घडू दे. हालेलुया. आलेल्या एकाही व्यक्तीला सोडू नको. Yes, oh त्यांची Father. भेट घे देवा, Yes, oh Holy Spirit. त्यांची भेट घे. Yes, oh Jesus. छातीमध्ये असणारं दुखणं प्रभू काढून टाकत आहे. Hallelujah. 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 एक व्यक्ती या ठिकाणामध्ये आहे, Thank you, Jesus. तिला हार्ट अटॅक येऊन गेलेले आहेत आणि तिला आता भीती वाटते की परत अटॅक आल्यावर मी मरणार आहे. काळजी करू नकोस, प्रभू तुझं हृदय रिपेअर करत आहे आणि प्रभू तुला सांगत आहे तुझ्या हृदयाला कुठलीच इजा होणार नाही, कारण तुझ्या हृदयाचं रक्षण करणारा मी देव आहे. लॉर्ड गिव्ह अस स्ट्रेंथ. धन्यवाद ईश्वराच्या. Yes, oh Jesus. तुझ्या लोकांना आशीर्वादित कर, Yes, oh Jesus. त्यांच्या पुढे तू चाल, Yes, oh Father. तुझ्या लोकांची गरज तू भागव. Yes, oh Jesus. येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो आहे. आमेन. Thank you, Jesus. थँक्यू पास्टर. जोरदार टाळ्यात वाजवू आपण, देवाचा गौरव करूया. थँक्यू जीजस. थँक्यू जीजस. थँक्यू. त्याच प्रकारे पास्टर मकासारे होते, त्यांचा सत्कार बाकी होता. रिअली सॉरी पास्टर. बदस्तनी त्यांना सत्कार करतील. प्लीज पास्टर मकासारे पुढे येतील. आपण टाळ्या वाजवूया. पास्टर मकासारे आपला वेळ काढून आपल्यामध्ये आले होते. थँक्यू पास्टर. इव्हन ब्रदर जितू असतील तेही पुढे येतील. थँक्यू. ओके. काल जे दानार्पण आलं होतं, तिसऱ्या दिवसाचं दानार्पण 6,320 आणि देवाच्या कृपेने चौथ्या दिवसाचं जे दानार्पण आलंय 10,856 रुपये. या सर्व अर्पणासाठी मी देवाचा गौरव करतो की परमेश्वराच्या कृपेने त्यांनी प्रत्येक गोष्टीचा पुरवठा केलेला आहे, म्हणून मी सर्व गौरव प्रभूला देतो. प्रेज द लॉर्ड. त्याच प्रकारे 21 तारखेला स्तुती आराधनेचा कार्यक्रम आहे माऊली संकुलन मध्ये. प्लीज विसरू नका. 21 तारखेला संध्याकाळी भव्य स्तुती आराधनेचा कार्यक्रम आहे माऊली संकुलन याच ठिकाणी थोडं पुढे गेल्यावर ते आहे झोपडी कॅन्टीनच्या अलीकड. 21 तारखेला माऊली संकुलन मध्ये संध्याकाळी भव्य स्तुती आराधना. नगरचेच वर्शिप